नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? ठीक ना? माझ्या युट्यूब चॅनल रंजना रेसिपी मायलेकी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर अशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत, झटपट आणि पटकन होणारी, घरातल्याच साहित्यात आणि सगळ्यांना आवडणारी, ती म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं. शेंगदाण्याचं झिरकं म्हणतात आणि शेंगदाण्याची आमटी पण म्हणतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद. तर तुम्हाला मी सामान दाखवते. हे बघा, मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा चमचा जिरं, 4-5-6 पाकळ्या लसणाच्या आणि 2-3 मिरच्या. तर आपण शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिरं वाटून घेऊया. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. लसूण आणि जिरं हे आपण बारीक पाणी घालून वाटण करून घेऊया. हे बघा, असं बारीक वाटण वाटून घेतलंय मी. आता आपण फोडणी देऊया. तेल घालते. 2 चमचे तेल घातलंय मी. आता मी अर्धा चमचा, याच्यात 2 चमचे तेल घातलंय मी, अर्धा चमचा, अर्ध्याला थोडं कमी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली का थोडेसे अर्धा चमचाला कमी जिरे घालते, कारण का आपण मसाल्यात जिरे घातले होते. जिरे चांगले मोहरी जिरे परतून घेते. मोहरी जिरे चांगली तडतडली की मी थोडासा हिंग घालते. हिंग घातला. 1 चमचा हळदी पावडर घालते. सोपी रेसिपी आहे, माझ्या आईने बनवलेली. माझी आई पण अशीच बनवायची, भाजीला काही नसलं का घाईमध्ये. आता याच्यात कढीपत्ता टाकते. हे बघा किती छान फोडणी. कढीपत्ता टाकला. आता याच्यात आपण ते वाटण वाटून घेतलं ना, ते टाकूया. हे बघा, ते वाटण वाटून घेतलंय, ते टाकूया. मिक्सर धुवून टाकते. बघा, शेंगदाण्याची आमटी किती छान दिसते. साधी आणि सोपी पद्धत आहे. आता याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आणि हलवून घेते. त्याला आपण एक उकळी आणूया. हे बघा, मस्त आपली शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे. मी याच्यात थोडी कोथिंबीर घालते. एक उकळी आणूया आणि उकळून घेऊया. त्याच्यावर शेंगदाण्याच्या आमटीवर फोडणी दिल्यावर कधी झाकण नाही ठेवायचं, कारण का शेंगदाण्याने ना कालवण उतू जातं, वर येतं, मग ते सांडतं. ती अशीच उकळी आणायची तिला. हे बघा, लय पातळ बी नाही आणि लय घट्ट बी नाही. ही शेंगदाण्याची आमटी भातावर, ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते खायला. आपली शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे. हे बघा, तर आता आपण आमटी उतरून ठेवून भाकरी बनवूया. गॅसवर ठेवू आणि
दाखवते तुम्हाला भाकर, ज्वारीची भाकरी टाकूया. पाणी लावूया. पाणी लावून घेते. ती तुम्हाला ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याचं झिरकं. तुम्ही खाल्लाय का कधी? कशी वाटली रेसिपी तुम्हाला? मला कमेंट मध्ये सांगा. हे जुन्या लोकांनी बनवले आहे. याला झिरकं पण म्हणतात. आणि आजचं जेवण खूप मस्त आहे. महाराष्ट्रीयन थाली, ज्वारीची भाकरी, भात आणि आमटी, शेंगदाण्याची, काकडी, लोणचं. या जेवायला. रेसिपी कशी वाटली पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.